रामकृष्ण हरी. आनंदीचा प्रस्ताव आपल्याला काय सांगता? आत्म्याच्या आनंदाने वारीची सुरुवात होती. वारीला निघाल्याने पापांचा नाश होऊन पुण्य मिळते. रामकृष्ण हरी. अष्टांग योगाच्या आचरणातून जाण्याचा मार्ग म्हणजे देवघाट. रामकृष्ण हरी. सप्तचक्रांची प्राणायामाने होणारी जागृती आणि सोपान देवांचे दर्शन होते सासवडला. जय मल्हार. ज म्हणजे जितेंद्र, जुरी म्हणजे जास्त त्रास न घेणे. जो जास्त त्रास न घेता इंद्रियांना जिंकतो तोच आनंदी होतो. रामकृष्ण हरी. वाल्मिकी ऋषींचे दर्शन होते वाल्याला. रामकृष्ण हरी माऊली. श्री विठ्ठल भक्तीने मिळालेला आनंद इतरांना देणे हे शिकवते लोणंद. जय हरी विठ्ठल. ब्रह्मानंदाचा अनुभव न घेतल्यास जीवनात रडावे लागते मित्रांनो. या सिद्धांताचे चिंतन होते तरड गावात. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी. ब्रह्म सत्यम जगन मिथ्या हा अनुभव फक्त वारकऱ्यालाच मिळतो. जीवनाचे सत्य कळते ते फलटणला. रामकृष्ण हरी. संसारातील द्वंद्वापासून मुक्ती आणि वासनाहीन जीवन प्रफुल्लित होते ते बरडला. रामकृष्ण हरी. नात्यांच्या मोहातून मुक्त होऊन केवळ विठ्ठलाचे होणे. स्मरण, ध्यान आणि कीर्तनाने ज्ञानाची साखळी पूर्ण होती. माळशिरसला. रामकृष्ण हरी माऊली. हे वाळांना घालवता भजनांचे ज्ञान प्राप्त होणे शिकवते वेळापूर. वाणी वाची सिद्ध होणे हे शिकवते वाखरी. शेवटी पंढरपूरला जाऊन पांडुरंगमय होणे.